नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील भागात आपण पाहिलं होतं संच या पहिल्या प्रकरणातील संच म्हणजे काय, त्यानंतर संच लिहिण्याच्या पद्धती, यादी पद्धत व गुणधर्म पद्धत या दोन्ही पद्धतींचा आपण अभ्यास केला होता. त्यानंतर सराव संच 1.1 मध्ये उदाहरणांचा अभ्यास आपण केला होता. त्यानंतर आज आपल्याला पाहायचं आहे संचाचे प्रकार टाइप्स ऑफ सेट्स. त्यामध्ये आपल्याला दिसत आहे संचाचे प्रकार. पहिला प्रकार आपण पाहतोय, पहिल्यांदा उदाहरणाकडे बघा. संच ए बरोबर महिरपी कंसात 2. ए हा सममूळ संख्यांचा संच आहे. आता या ठिकाणी आपल्याला या संचामध्ये किती घटक दिसत आहे? बरोबर, एक घटक दिसतोय. मग जेव्हा संचामध्ये एकच घटक असतो तेव्हा त्याला एक घटक संच असे म्हणतात. व्याख्या बघा. ज्या संचात फक्त एकच घटक असतो अशा संचास एक घटक संच असे म्हणतात. तर त्याच्या नावावरूनच त्याचा अर्थ आपल्याला माहिती होतो. दुसऱ्या संचाचं उदाहरण बघा. या ठिकाणी संच बी बरोबर महिरपी कंस आणि महिरपी कंसामध्ये एकही घटक दिसत नाही बघा. किंवा हे एका अक्षराने दाखवलं आहे, याला म्हणतात फाय. फाय हा संच. आणि गुणधर्म पद्धतीमध्ये इथं लिहिलं आहे बघा. संच बी बरोबर महिरपी कंसात एक्स आणि एक्स ही 2 व 3 मधील नैसर्गिक संख्या आहे. आता मला सांगा, 2 व 3 यांच्यामध्ये नैसर्गिक संख्या कोणती येते? कोणतीच नाही. 2 नंतर 3 येतो, 3च्या अगोदर 2 येतो, म्हणजे मध्ये संख्या येतच नाही. म्हणून हा संच काय आहे? रिक्त आहे. त्याच्यात एकही घटक येत नाही. तर अशा संचास रिक्त संच असे म्हणतात. त्याची व्याख्या बघा. ज्या संचामध्ये दिलेल्या गुणधर्माचा एकही घटक नसतो, म्हणजे जो गुणधर्म असेल त्याचा एकही घटक नसतो, अशा संचात रिक्त संच असे म्हणतात. आणि रिक्त संच अशा चिन्हाने किंवा फाय या चिन्हाने दर्शवितात. पुढचा संच बघा. पुढचा संच या ठिकाणी दिसतोय शांत संच. पहिल्यांदा त्याच्या उदाहरणाकडे आपण बघू. सी बरोबर महिरपी कंसात पी आणि पी ही 1 ते 22 मधील 4ने विभाज्य संख्या आहे. 4ने विभाज्य म्हणजे 4ने ज्या संख्यांना भाग जातो अशा संख्या. मग 1 ते 22 मधील, तर त्या बघा यादी पद्धतीने इथं लिहिलेले आहे. सी बरोबर महिरपी कंसात 4, 8, 12, 16, 20. 20च्या पुढे 24 येते, तर ती 22पेक्षा मोठी होते. मग आपल्याला फक्त 1 ते 22 मधील पाहिजे. तर हे 5 घटक या ठिकाणी आलेले आपण मोजले. 5 घटक म्हणजे जेव्हा संचातील घटकांची संख्या आपण मोजू शकतो, मर्यादित असते, तेव्हा त्यांना शांत संच असे म्हणतात. त्याची व्याख्या बघा. जो संच रिक्त आहे, रिक्तमध्ये पण घटक मोजू शकतो आपण की एकही घटक नाही, किंवा ज्या संचातील घटकांची संख्या मर्यादित असते व त्या मोजता येते. ज्या घटकांची संख्या मोजता येते अशा संचाला शांत संच असे म्हणतात. त्यानंतर शेवटचा संच अनंत संच. अनंत संच बघा. इथे उदाहरण पहिल्यांदा बघा. उदाहरण दिलेलं आहे. संच एन बरोबर महिरपी कंसात 1, 2, 3, 4, 5, 6 टिंब 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 महिरपी कंस पूर्ण. म्हणजे काय की हा संच पुढे टिंब दिलं. याचा अर्थ काय की हा संच अजून पूर्ण झालेला नाही आहे. याच्यात पुढे संख्या आपल्याला ह्या क्रमानुसार सांगता येतील. 1, 2, 3, 4, 5, 6 म्हणजे ह्या नैसर्गिक एन आहे बघा. नैसर्गिक संख्या आहे. आणि नैसर्गिक संख्या तुम्ही कितीही पुढे मोजत गेले तर त्या संपत नाही, अनंत असतात. म्हणून अशा संचांना अनंत संच असे म्हणतात. त्याची व्याख्या बघा. ज्या संचातील घटकांची संख्या अमर्याद असते
व मोजता येत नाही त्याला अनंत संच असे म्हणतात. मोजता येत नाही, इथे मोजता येते. तर हे दोघं एकमेकांचे विरुद्ध संच आहे, सात संच आणि अनंत संच. तर असे आपण संचाचे हे 4 प्रकार पाहिले. एक घटक संच, रिक्त संच, सात संच आणि अनंत संच. पुढे आपण पाहू त्यांच्यावरील उदाहरणं. बघा, 6 उदाहरणातील काही उदाहरणं आपण पाहू. पुढील संच यादी पद्धतीने लिहून त्यांचे सात व अनंत संच असे वर्गीकरण करा. आता हे जे दिलेले संच हे सर्व गुणधर्म पद्धतीमध्ये दिलेले, तर यांचं यादी पद्धतीत रूपांतर करायचं आहे आणि त्यानंतर ते सात आहे किंवा अनंत आहे, अनंत संच आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. मग बघा, पहिल्यांदा पहिलं उदाहरण जर आपण पाहिलं तर पहिल्या उदाहरणामध्ये आपल्याला दिसतंय की संच ए बरोबर महिरपी कंसात एक्स आणि एक्स बिलॉंग्स टू एन, म्हणजे एक्स हा एनचा घटक आहे आणि एक्स ही विषम संख्या आहे. आता हा कॅपिटल एन आहे, म्हणजेच काय, नैसर्गिक संख्या. एन हा नैसर्गिक संख्या दर्शवतो, म्हणजे एक्स ही नैसर्गिक संख्या आहे. आणि कशा नैसर्गिक संख्या, तर विषम नैसर्गिक संख्या. मग बघा, तो संच आपल्याला यादी पद्धतीने इथं या ठिकाणी दिलेलं आहे, उत्तर दिलेलं आहे. तर ए बरोबर नैसर्गिक संख्या, आपल्याला माहिती आहे नैसर्गिक संख्या 1 पासून सुरुवात होते आणि विषम सांगितलं आहे, तर मग 1 3 5 7 टिंबटिंब, म्हणजे या संख्या पण संपणार नाही, म्हणून हा संच आपण लिहिला आहे. आणि हा संपणार नाही म्हणून हा काय आहे, अनंत संच आहे. त्यानंतर दुसरं उदाहरण बघा. दुसऱ्या उदाहरणामध्ये काय गुणधर्म दिलेला आहे, तर एक्स ही नैसर्गिक संख्या आहे. इथे पण एक्स ही नैसर्गिक संख्या आहे आणि त्याचा गुणधर्म काय दिला आहे, तर 3x वजा 1 बरोबर 0. हे दुसरं उदाहरण या ठिकाणी सोडवलेलं आहे. 3x पहिल्यांदा उदाहरण, मग समीकरणावरून आपल्याला एक्सची किंमत काढायची. 3x वजा 1 बरोबर 0. तर 3x बरोबर हा वजा 1 आहे, उजव्या बाजूला जाताना अधिक 1 होईल, म्हणजे 3x बरोबर 1. त्यानंतर 3 हा गुणिले या ठिकाणी, तर तो तिकडे जाताना भागिले होईल, म्हणजे x बरोबर 1/3. एक्सची किंमत मिळाली आपल्याला 1/3. परंतु 1/3 ही नैसर्गिक संख्या नाही, चा घटक नाही अशी खूण दिलेली इथे. तर आपल्याला याच्यावरून सांगता येईल की 1/3 ही नैसर्गिक संख्या नाही, हे आपल्याला दिसतंय, ती अपूर्णांक संख्या आहे, परिमेय संख्या आहे. म्हणून याच्यामध्ये एकही घटक येणार नाही, म्हणजे संच बी मध्ये एकही घटक नाही. म्हणून एकही घटक नाही, जे आपल्याला सांगता येतं किती घटक आहेत, एकही नाही आहे, म्हणजे तो शांत संच आहे. याप्रमाणे आणखी पुढचं उदाहरण आपल्याला पाहता येईल. चौथ्या उदाहरणामध्ये काय दिलं आहे की डी बरोबर ए बी आणि ए बी बिलॉंग्स टू डब्ल्यू. डब्ल्यू म्हणजे काय, होल नंबर, पूर्ण संख्या, म्हणजे ए आणि बी ह्या पूर्ण संख्या आहे आणि ए आणि बी यांची बेरीज किती आहे, 9. आता आपल्याला माहिती आहे की ए अधिक बी बरोबर 9. मग आपल्याला ए आणि बीच्या अशा किमती घ्यायच्या आहे पूर्ण संख्यामधील की ज्यांची बेरीज 9 येते. तर अशा आपल्याला अनेक जोड्या सापडतील. तर बघा, त्याचं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. ह्या जोड्या आपण लिहिण्यापेक्षा डायरेक्ट बघू. या ठिकाणी बघा, डी बरोबर अशा जोड्या 0 आणि 9. 0 आणि 9 किती होतात, 9. 1 आणि 8 9, 2 आणि 7 9, 3 आणि 6 9, 4 आणि 5 9, 5 आणि 4 9, 6 आणि 3 9, 7 आणि 2 9, 8 आणि 1 9, 9 आणि 0 9. त्याच्यानंतर मात्र 9 बेरीज येईल अशा पूर्ण संख्या सांगतोय, तर पूर्ण संख्यांच्या जोड्या मिळणार नाही. तर ह्या एवढ्या जोड्या आपल्याला मिळतात आणि ह्या आपण मोजू शकतो किती आहेत त्या. 1 2 3 4 किती जोड्या येतात, तर 4 5 6 7 8 9 10. तर ह्या जोड्या आपण मोजू शकतो. म्हणून हा जो संख्यांचा संच आहे, तर हा काय, शांत संच आहे. आता या प्रकारचंच पुढचं उदाहरण बघा. 6वं उदाहरण पण त्याच प्रकारचं आहे. 4थं आणि 6वं. 6व्या उदाहरणामध्ये
तेच बेरीज दिलेली आहे. ए अधिक बी दोघांमध्ये दोन्ही उदाहरणं समान आहेत. फक्त फरक काय आहे की चौथ्या उदाहरणामध्ये होल नंबर म्हणजे पूर्ण संख्या आहे आणि 6व्या उदाहरणामध्ये परिमेय क्यू म्हणजे परिमेय संख्या आहे. क्यू हा परिमेय संख्या दर्शवतो, डब्ल्यू हा पूर्ण संख्या दर्शवतो. आता परिमेय संख्या आहे, तर परिमेय संख्या असेल तर कसा बदल होतो बघा. आपल्याला माहिती आहे परिमेय संख्यांमध्ये अपूर्णांक संख्या पण येतात. फक्त पूर्ण संख्याच येणार नाही तर अपूर्णांक संख्या पण येतील. म्हणजेच 11 ही बेरीज येण्यासाठी आपल्याला आणखी जास्त संख्या मिळतील. 6वं उदाहरण सोडवलेलं आहे. एफ बरोबर महिरपी कंसात 6 आणि 5 11. आपल्याला ए आणि बीची बेरीज अशी पाहिजे की 11 येईल. 3 आणि 8 11. त्यानंतर अशा अनेक बेरीज येतील आणि परिमेय संख्या असल्यामुळे आपल्याला अपूर्णांक संख्या पण घेता येतील. चौथ्या उदाहरणामध्ये आपण अपूर्णांक संख्या घेतलेल्या नव्हत्या, तर अपूर्णांक संख्या घेतल्या तर आपल्याला अशी कितीतरी म्हणजे ज्यांची बेरीज 11 येईल असे अनेक उदाहरणं, अनेक काय अनंत उदाहरणं, असंख्य जोड्या आपल्याला तशा मिळतात. आणि म्हणून ह्या संपणार नाही, अशा जोड्या संपणार नाही. म्हणून एफ हा काय अनंत संच आहे. तर बघा हे लक्षात घ्या की एन, डब्ल्यू, आय, क्यू, आर हे सगळे संच अनंत आहेत. हे सगळे संख्यांचे प्रकार आहे. नैसर्गिक एन म्हणजे नैसर्गिक संख्या, डब्ल्यू म्हणजे पूर्ण संख्या म्हणजे होल नंबर, नॅचरल नंबर, होल नंबर, इंटीजर, क्वोशंट आणि रिअल नंबर, वास्तव संख्या, परिमेय संख्या. क्यू म्हणजे परिमेय संख्या, इंटीजर म्हणजे पूर्णांक संख्या. तर ह्या संख्या सगळ्या या संख्यांचे संच न संपणारे म्हणून हे सर्व अनंत संच आहेत.